आरेवारे येथील समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। यामागे जाणकारांनी आणि दुरून या घटनेचे साक्षीदार असलेल्या काही मच्छीमारांनी सांगितलेल्या माहितीवरून असे उघड होते की पावसाळी पर्यटन बंद असताना समुद्रकाठावर सहजरित्या कोणी जात नाही आणि जाणेही धोकादायक असते। नद्यांचे प्रवाह समुद्रात मिसळून जात असल्याने लाटांबरोबर मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर पाणी येते, त्यामुळे एखादी मोठी लाट येते आणि ती धोकादायक असते। त्यामुळे समुद्रकाठावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणेही धोकादायक असते, याची प्रचिती या घटनेतून आले। आरेवारे समुद्र पाहण्यासाठी मुंब्राहून आलेल्या दोन मुलींनी आपल्या नातेवाईकांकडे आग्रह केला। या दोन्ही मुली पाहुण्या होत्या, त्यांना समुद्र पाहायचा होता। समुद्राचे आकर्षण साऱ्यांनाच असते, तसेच त्यांनाही होते। समुद्रकाठावर आपल्या नातेवाईकांसोबत गेल्यानंतर त्या दोन्ही मुलींना समुद्राच्या पाण्यात जाण्याचा उत्साह वाढला आणि त्या समुद्राच्या ढोपरभर पाण्यात आनंद घेत असतानाच एक मोठी लाट आली आणि या लाटेने त्या दोघांनाही पाडले। त्यांच्यासोबत गेलेले त्यांचे नातेवाईक वाळूमध्ये बसून या दोघी घेत असलेला आनंद पाहतच बसले होते। जेव्हा या मुली खाली कोसळल्या तेव्हा हे दोघं नवरा बायको त्या मुलींना वाचवण्यासाठी समुद्राच्या दिशेने धावले। ज्या गतीने ते धावत होते त्याच गतीने या मुलींना लाट स्वतःबरोबर घेऊन जात होती। हे अंतर दूरचे होते। कोणतीही पर्वा न करता त्या मुलींपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, पण या मुली हाती लागल्या नाहीत। शेवटी या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला। या घटनेतून एकच स्पष्ट होत आहे की अति उत्साह, अति आनंद आणि सुटलेला संयम हा किती घातक असतो हे यातून स्पष्ट होते। या दोन मुलींना वाचवण्यासाठी पती पत्नीने आपला जीव गमावला, स्वतःचा जीव धोक्यात घातला। या घटनेने उस्माननगर आणि ठाणे मुंब्रासह रत्नागिरी जिल्ह्यात मोठी दुःखद छटा पसरली। शेवटी या चारही जणांचा निष्पाप बळी गेलाय। मुंब्रा येथील उजमा, उमेरा अशा त्या दोन मुली आणि जैनब व जुनेद हे दोघे पती पत्नी यांना उसळलेल्या समुद्राने प्रचंड लाटांनी गिळले। घटनेच्या वेळी स्थानिक नागरिक व पर्यटकांनी आरडाओरड केला, ग्रामस्थ मदतीला धावले। समुद्रात उतरून बचावाचाही प्रयत्न केला, पण मृतदेह किनाऱ्यावर येण्यासाठी रात्र झाली। दरम्यान या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।